पटे च शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्य सृजायते शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभिप्सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तिते मंगलम तेषां हृदि भगवान् मंगलाय तनोतुते तदेव लग्नं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतिं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः एषामिन्द्रिपरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्मम सर्वेष्वारंभ कार्येषु त्रयश्री भुवनेश्वरः देवादिशं ब्रह्मेशान जनार्दनः विनायकं गुरुं भानु ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये करुणां तरंगिताक्षीं घृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिरारुतां मयूखैः अहमित्येव विभावये भवानीं ध्यायेत् पद्मासनस्तां विकसितवदनां पद्मपत्रायताक्षीं हेमाम्भां पीतवक्त्रां करकलितलसद्देम पद्मां वराङ्गीं सर्वालङ्कारयुक्तां सततम् अव्यवदां भक्तवंशां भवानीं श्रीविद्यां शान्तमूर्तिं सकलसुरनुतां सर्वसंपत्तदात्रीं ओम ऐं श्री श्रीमात्रे नमः। नमस्कार सर. जय गुरुदेव. नमो नमः. मी डॉक्टर चांदना हाडीक. सर्व वास्तु अभ्यासकांचे वास्तु मंथनच्या या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यान सत्रात स्वागत. शास्त्राणेन सर्वस्व्या लोकस्य परम सुखे चतुर्वर्ग फलप्राप्ती लोकश्च भवेभि युवम. म्हणजे काय तर वास्तुशास्त्रामुळे सर्व सजीव मात्रांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. वास्तुपते नमस्ते. आजच्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत ह्याच शास्त्राचा मूळ गाभा असणाऱ्या विषयाने म्हणजे पंचमहाभूते. आणि व्याख्याते आहेत सौ रुपाली दिगंबर कुलकर्णी. सौ रुपाली मॅडम रसायनशास्त्राच्या पदवीधर असून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातून वास्तुशास्त्रातून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. तर मी आता आमंत्रित करीत आहे सौ रुपाली कुलकर्णी मॅडम यांना. सौ रुपाली कुलकर्णी. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा बोला मॅडम. हा नमस्कार. येतोय आवाज मॅडम? नमस्कार. हा नमस्कार. सुरुवात करते मी आता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जय महाकाली. माझी ओळख जान्हवी मॅडमनी करून दिलेली आहेच. मी सौ रुपाली दिगंबर कुलकर्णी, ऍस्ट्रॉलॉजर आणि वास्तु कन्सल्टंट म्हणून सातारा येथे काम करते. आज मी हा विषय घेतलेला आहे महाभूत तत्व, जी आपल्या वास्तुशास्त्राचा मूळ गाभा आहे. आता पंचमहाभूत तत्व या विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी जे थोर ऋषीमुनींनी आपल्याला हे जे ज्ञान दिलेलं आहे, जे जुन्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, तर त्या ऋषीमुनींना आपण नमस्कार करूया आणि सुरुवात करूया. भृगु अत्रि वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदोग्न अजिच्चैव विशालाक्ष पुरंदरा ब्रह्मा कुमारो नंदीशा शौनको गर्ग एव च वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती. या थोर ऋषीमुनींना मी नमस्कार करते आणि आपण सुरुवात करूया. तर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ यांच्या अंतर्गत वास्तुस्पंदन यांनी हा जो इथे कार्यक्रम ठेवलेला आहे, या झूमच्या माध्यमातून आज आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भेटत आहोत. तर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातील माननीय श्री गोखले सर, माननीय श्री पांडे, माननीय श्री आदरणीय इंगळे सर आणि मराठे सर यांना नमस्कार. आणि ज्यांच्या प्रेरणेतून मी आज इथे बोलू शकते ते माननीय आदरणीय श्री डॉक्टर नरेंद्र उमरीकर सर आणि मॅडम जान्हवी मॅडम.
डॉक्टर जान्हवी मॅडम यांना माझा नमस्कार. आणि आपण सुरुवात करू. पंचमहाभूत तत्व. पंचमहाभूत तत्व म्हणजे काय असतं? तर जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व. जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, आकाश तत्व आणि वायुतत्व ही 5 तत्व आपल्याला माहिती आहेतच. आता 5 अंक हा काय आहे? 5 अंक हा बुधाच्या आधिपत्याखाली येतो. आता ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये, शिवाय आपल्या वास्तूमध्ये, आयुर्वेदामध्ये आणि निसर्गामध्ये सगळीकडेच 5 तत्व आहेत हे आपल्याला माहितच आहेत. तर ही 5 तत्व आपल्या शरीरावर, आपल्या वास्तूवर कसे परिणाम करतात, कुठल्या दिशेमध्ये यांचं कार्य आहे हे आपण आता थोडक्यात पाहूया. प्रामुख्याने आपल्याला वास्तूमध्ये काय, मुख्य दिशा 4 आणि ब्रह्मस्थान हे माहिती असतं. मुख्य दिशा कुठल्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ब्रह्मस्थान. तर पूर्व आणि दक्षिण या दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा येते. आग्नेय दिशेमध्ये अग्नितत्व काम करत असतं. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम या दिशेच्या मध्ये नैऋत्य दिशा येते, ही पृथ्वी तत्वाचं काम करत असते. त्यानंतर पश्चिम आणि उत्तर या दिशेच्या मध्ये वायव्य दिशा येते, ही वायू तत्वाचं काम करत असतं. आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य दिशा येते, हे जलतत्वाचं काम करत असतं. आणि ब्रह्मस्थान. तर आता पूर्व आणि दक्षिण या दिशेच्या मध्ये जी आग्नेय दिशा येते, जी अग्नितत्वाचं काम करत असते, प्रामुख्याने इथे आपल्याला स्वयंपाकघर दिसून येते, किचन कट्टा इथे असतो. ह्या दिशेमध्ये या दिशेमध्ये काय होतं? तर अग्नितत्व असतं. अग्नितत्व हे मंगळाच्या अंमलाखाली येत असतं, पण प्रामुख्याने इथे स्त्रिया स्वयंपाक करत असतात. म्हणजेच स्त्री हा शुक्राचा कारक आहे, स्त्रीचा अंमल असतो. पण स्त्री म्हणजे तरी काय, एक शक्तीच आहे ना, एक अग्नीचं स्वरूप आहे ना. मग स्त्री जेव्हा इथं स्वयंपाक करत असते, जेव्हा अग्नीचं तत्व इथं असतं, पण अग्नितत्व हे काय सांगितलं जातं? तर अग्नितत्व पंचमहाभूतामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की अग्नितत्व तुम्हाला संरक्षण देतं, अग्नितत्व तुम्हाला आत्मविश्वास देतं, अग्नितत्व तुम्हाला एक जिद्द देतं, एक लढण्याचं बळ देतं. आणि वायुतत्वाकडून येणारे जे आपल्याला संधी असतात व्यवसायाच्या, त्या संधी पेलवण्यासाठी अग्नितत्व हे आपल्यातलं चांगलं असलं पाहिजे. आता अग्नितत्व चांगलं आहे वास्तूतलं किंवा बिघडलंय कसं ओळखायचं? तर अग्नीच्या ठिकाणी पाणी आलंय, अग्नी आणि पाणी एकमेकांचे शत्रू आहेत. तर अग्नीच्या ठिकाणी पाणी आलंय म्हणजेच काय, तिथे पाण्याची टाकी आली असेल किंवा बेसिन आलं असेल किंवा सिंक आलं असेल, तर तिथे जर जलतत्व आलंय तर अग्नितत्व आपल्यातलं कमी होतं, आपल्या वास्तूमध्ये अग्नितत्व नाहीसं होतं. म्हणजेच आपल्या प्रामुख्याने आपल्या शरीरातलं सुद्धा अग्नितत्व कमी होत असतं. तर अग्नितत्व पूर्वीच्या काळी बघा, जंगलामध्ये लोक राहायचे, अश्मयुगीन कालापासून आपल्याला हे सगळं माहिती. अग्नीचा वापर हा आपण आपल्या संरक्षणासाठी केलेला असायचा. हिंस्र श्वापद असतील किंवा आपलं संरक्षण, रात्रीच्या वेळी शेकोटी करून लोक राहायचे. मग हे आगीचं तत्व काय सांगितलंय? संरक्षणासाठी सांगितलंय. मग संरक्षण करण्यासाठी आपण आगीचा वापर करायचो. मग हे अग्नितत्व तुम्हाला जसं संरक्षण देतं तसं तुम्हाला ते आत्मविश्वास सुद्धा देत असतं. मग आपल्यातला आत्मविश्वास कमी झाला, एखादी व्यवसायाची संधी चालवण्यात असते, पण आपल्यात जर आत्मविश्वास नसेल, जर आपल्यात त्या व्यवसाय पेण्याची शक्ती नसेल, म्हणजेच आपल्यात ते अग्नितत्व नसतं. आता त्याचं एक मी उदाहरण देते तुम्हाला. समजा एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं किंवा एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आपण आलो आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यातून, सहवासातून आपल्याला खूप ऊर्जा मिळते, खूप प्रेरणा मिळते, म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये अग्नितत्व खूप चांगलं असतं. आता जान्हवी मॅडमशी बोलताना मला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं आणि काहीतरी मला प्रेरणा मिळत असते, म्हणजेच त्यांच्यातलं अग्नितत्व खूप चांगलं आहे हे आपण असं ओळखायचं. आता अग्नितत्व हे त्यांनी तिखट चव सांगितलेली आहे. तर अग्नितत्व ज्याच्या वास्तूमध्ये अग्नितत्व चांगले तर नक्कीच मसालेदार पदार्थ, चांगले पदार्थ होत असतात. आता जर अग्नितत्व नाहीये तिथे, एखाद्या ठिकाणी वास्तूमध्ये गेलो, तिथं किचन कट्टा आपल्याला तिथं दिसून येत नाहीये, मग त्या ठिकाणी मुलाची झोपायची खोली असेल किंवा बेडरूम असेल, तर ते चुकीचं असतं. ते का चुकीचं असतं? तर तिथे मंगळ ग्रहाचा अंमल असतो. आता मंगळ हा काय करतो? उष्णतेचा कारक आहे. मग घरातला तिथे झोपत असेल किंवा मोठा मुलगा झोपत असेल तर प्रामुख्याने त्याला उष्णतेचे आजार होत असतात, जसं की डायबिटीस वगैरे असं त्यांना दिसून येतं. म्हणून आपण त्यांना काय सांगतो की तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही झोपायचं नाही, त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हे अग्नी आला पाहिजे, तिथं तुमचं किचनच पाहिजे. आता अग्नितत्व चांगलं आहे हे आपण एखाद्या राजस्थानी ढाब्यावर जाऊ, तिथले पदार्थ खूप छान मसालेदार मिळतात, तिथलं जेवण खूप छान मिळतं. मग आपण जर तिथं बारीक परीक्षेला आतमध्ये जाऊन पाहिलं तर नक्कीच त्यांचं जे किचन आहे, जे स्वयंपाकघर आहे ते तुम्हाला आग्नेय कोपऱ्यामध्ये दिसून येईल. आता
आपल्या शरीरामध्ये अग्नितत्व हे कशा प्रकारे काम करत असतं आणि त्याचा वास्तूवर सुद्धा परिणाम कसा होत असतो आणि वास्तूचा आपल्यावर कसा होत असतो, तर आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि आपल्यामध्ये जिद्द देण्याचं काम हे अग्नितत्व करत असतं. अग्नितत्वाची चव तिखट आहे सुद्धा त्यांनी अग्नितत्वामध्ये लाल रंग आणि केशरी रंग सांगितला आहे. तर ह्या ठिकाणी आपण लाल किंवा केशरी रंग वापरू शकतो. शिवाय त्यामध्ये जर ते तुमचं जलतत्व आलंय तर तुम्ही वैदिक वास्तुशास्त्रानुसार तिथलं जलतत्व काढून अग्नितत्वाचा तिथं प्रभाव तुम्ही टाकू शकता. तर तो तुम्ही रत्नाध्यायाद्वारे करू शकता किंवा अनेक दुसरे उपाय आहेत त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता. ना की तिथे तुम्ही फेंगशुईचा वापर करू शकता, ना की तिथे तुम्ही कुठल्याही दुसऱ्या गोष्टींचा वापर करू शकता. तर असं केल्याने काय होतं, उपाय तर तुम्हाला रिझल्ट तर मिळतच नाहीयेत, मात्र वैदिक वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही ते उपाय करून घेतला तर त्यांच्याकडे नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. यानंतर आपण दक्षिण आणि उत्तर, दक्षिण आणि पश्चिम या दिशेच्या मध्ये जी नैऋत्य दिशा येते म्हणजेच ते जे पृथ्वी तत्व येतं त्याचा आपण अभ्यास करूया. आता पृथ्वी तत्व काय करत असतं? पृथ्वी तत्व तुम्हाला स्थिरता देत असतं. पृथ्वी तत्व हे स्थिरता देण्याचं काम करत असतं. इथे तुम्हाला प्रामुख्यानं झोपण्याची खोली सांगितलेली आहे आणि या दिशेचा रंग त्यांनी पिवळा सांगितलेला आहे. या दिशेची चव त्यांनी गोड सांगितलेली आहे. तर या दिशेमध्ये जलतत्व जर आलं म्हणजेच तिथं पृथ्वी तत्व नाहीये, तिथं जलतत्व जर आलं तर आपल्याला तिथे पृथ्वी तत्वाचा आपल्याला वाईट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच काय, एखाद्या घरामध्ये खूप दंग असा दिसून येतो तुम्हाला, किंवा एखाद्या घरातला जो जातक आहे, मुख्य मालक आहे, अतिशय बडबड त्यांची चाल अव्याहत बडबड असते. म्हणजेच ओळखून जायचं आपण की यांचं पृथ्वी तत्व बिघडलेलं आहे. जेव्हा जातक आपल्याकडे येत असतात, त्यांचे प्रश्न घेऊन येत असतात की आम्हाला काहीच नाही, आमच्या घरामध्ये काहीच स्थिरता नाहीये, की आमच्याकडे पैसा येतो, खूप आम्हाला व्यवसाय चांगला आहे, सगळं आहे, तरी सुद्धा आम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान नाहीये, स्थिरता नाहीये. मग त्यांच्या बोलण्यावरून आपण लॉजिक लावायचं की नक्कीच यांच्या दक्षिण आणि पश्चिम या दिशेमध्ये बिघाड झालेला आहे, म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये दोष निर्माण झालेला आहे. आता या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, इथं जलतत्व अजिबात चालत नाही. जलतत्वाचा एक पाण्याचा थेंब सुद्धा इथं चालत नाही. मग इथं जलतत्व जर आलं तर साहजिकच स्थिरता आपल्याला राहील का? नाहीये. आता एखाद्या व्यक्तीचं किंवा वास्तूमधलं पृथ्वी तत्व स्थिर आहे कशावरून ओळखायचं? तर एक बोलण्यामध्ये वजन असतं बघा. एखादी व्यक्ती तासभर बडबड करून जाते किंवा खूप रटाळ बोलते, तर त्याला त्याचं समाजामध्ये त्याला कोणी सुद्धा विचारत नाही. पण एखादी व्यक्ती 10 मिनिटं बोलते पण हजारो रुपये कमवून जाते, म्हणजेच काय, त्याचं पृथ्वी तत्व खूप स्थिर आहे. साहजिकच त्याच्या वास्तूमधलं सुद्धा पृथ्वी तत्व स्थिर असणार आहे. या पृथ्वी तत्वामध्ये आपल्याला जड वस्तू ठेवायला सांगितलेल्या आहेत, मालकाची झोपण्याची खोली ठेवायला सांगितलेली आहे. त्यानंतर या इथे तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारचं शोपीस वॉल्सला सुद्धा पिवळा रंग देऊ शकता. आता पृथ्वी तत्व हे तुम्हाला जीवनात तर स्थिरता देतच, पण त्याचबरोबर तुमची अधिकाधिक प्रगती सुद्धा या तत्वामधून होत असते. आता त्यानंतर आपण पुढच्या तत्वाकडे जाऊया, वायू तत्वाकडे, जे पश्चिम आणि उत्तर या दिशेच्या मध्ये वायव्य दिशा आहे. तर या दिशेमध्ये त्यांनी वायू तत्व सांगितलेलं आहे. वायू तत्व काय करत असते? वायू तत्व सगळीकडेच वायू आहे ना, हवा तर सगळीकडेच असते. मग वायू तत्वामध्ये आपल्याला अनेक व्यवसायाच्या संधी या वायू तत्वाकडून मिळत असतात. शिवाय तुमचे नातेसंबंध, तुम्हाला कोर्ट कचेरीकडून होणारा त्रास, सरकारी कामाकडून होणारा त्रास सुद्धा या दिशेकडून पाहिला जातो. अनेक आजारपणं सुद्धा या दिशेकडून पाहिली जातात. आता वायू तत्व बिघडलंय म्हणजेच नक्कीच तुमची पश्चिम आणि उत्तर दिशा बिघडलेली आहे. या दिशेचा जो दरवाजा आहे, एंट्री असेल, किंवा तिथे काहीतरी जड वस्तू आले, किंवा त्या ठिकाणी रोगपदामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये जे 64 पद सांगितलेले आहेत, रोग पदामध्ये तुमचा दरवाजा आलाय का, हे सुद्धा तुम्ही आपण पाहू शकता. आता वायव्येकडून येणाऱ्या व्यवसायाच्या संधी खूप येत असतात. व्यवसायाच्या संधी ह्या वायव्य कोपऱ्याकडून, उत्तरेकडूनच आपण पाहायच्या असतात. तुम्हाला एखादी नोकरीची संधी येते का, शिवाय व्यवसायाची संधी उपलब्ध होते का, या कोपऱ्यातून आपण वायव्य कोपऱ्यातून, वायू तत्वातून पाहू शकतो. आता बऱ्याच वेळ
मुलाचा अभ्यास घेत मला पाहिजे. तर वायुतत्वात किंवा तुम्ही पाहू शकता. आता या कोपऱ्यामध्ये जर टीव्ही असेल ना, तर साहजिकच मुलं टीव्हीच पाहत बसणार आहेत. त्यांच्या हातात रिमोट येणार सारखा, त्यांच्या हातात थोडासा अर्धा तास अभ्यास करतील की पुन्हा लगेच ते मोबाईलवर येतील. तर अशा वेळी काय होतं, तुम्ही जर तिथला टीव्ही हलवला आणि तिथे जर अभ्यासाची पुस्तकं ठेवली तर नक्कीच मुलांच्यात बदल झालेला घडून येईल. त्यानंतर या दिशेचा रंग त्यांनी आंबट सांगितलेला आहे, या दिशेचा रंग त्यांनी हिरवा सांगितलेला आहे. या ठिकाणी हिरवा रंग वापरला आपण जास्तीत जास्त वॉलला किंवा हिरव्या रंगाचा वापर केला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुस्तकांचा अभ्यासांचा जर संच ठेवला तर मुलांच्यात नक्की फरक पडून येईल. शिवाय ह्या दिशेतून, या तत्वातून आपण नातेसंबंध सुद्धा पाहू शकतो. कधी कधी या ठिकाणी मशीन आलेली असते, शिलाईची मशीन आलेली असते घरामध्ये, दुसऱ्या मशिनरी काहीतरी ठेवलेल्या असतात किंवा टोकदार वस्तू जशा की सुई, डबा असेल किंवा अनेक काही अशा टोकदार वस्तू या दिशेत जर ठेवल्या असतील या तत्वामध्ये, तर नातेसंबंध टिकवण्यासाठी तुम्ही एकट्याचाच प्रयत्न चालू असतो. म्हणजे सगळं जणू काही तुम्हालाच सगळ्या गोष्टींची गरज आहे अशीच तुम्ही धावपळ, तुमची धडपड चाललेली असते, पण नातेवाईकांच्याकडून म्हणावं इतका तुम्हाला रिस्पॉन्स येत नसतो. मग अशा वेळी काय होतं, किंवा पती पत्नी मधले सुद्धा जे काही रिलेशन असतील ते सुद्धा तुमचे खराब झालेले या दिशेतून, या तत्वातून दिसून येतील. मग अशा वेळी तिथल्या टोकदार वस्तू जे काय असतील किंवा मशीन असेल ते आपण तिथून हलवली गेली पाहिजे, कारण वायुतत्वात जडत्व किंवा टोकदार वस्तू चालत नाहीत. मग अशा वेळी तुम्ही त्या वस्तू तिथून हलवल्या, तिथं अभ्यासांचं वस्तू ठेवल्या, अभ्यासांची पुस्तकं ठेवली मुलांची, हिरव्या रंगाचा वापर केला किंवा एखाद्या वास्तुतज्ञांना बोलवून, जे वैदिक वास्तुशास्त्रानुसार काम करतात त्यांना बोलावून तुम्ही जास्त जर तिथला दोष असेल तर तुम्ही रत्नाध्यायाच्याद्वारे किंवा अनेक त्यांच्याकडे जे काही उपाय असतील त्याप्रमाणे करून घेतला तर तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच वायुतत्वाचा चांगला तुम्हाला प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे तुमची मुलं किंवा तुमचे नातेसंबंध, पती पत्नीमधील संबंध, आजारपण तुमची कंट्रोलमध्ये येतील. आता त्यानंतर आपण उत्तर आणि पूर्व या दिशेकडे जाणार आहोत. उत्तर आणि पूर्व या दिशेमध्ये जलतत्व सांगितलेलं आहे. आता बघा, जलतत्व तर आपल्या शरीरामध्ये 17% असतं आणि याची चव त्यांनी खारट सांगितलेली आहे. या दिशेचा रंग त्यांनी पांढरा, केशरी, निळा, कारण याकडे पूर्व दिशा पण येते, उत्तर दिशा पण येते आणि जलतत्व पण येते. आता बघा, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जैसे मिलाय हो जाए वैसा. आता या तत्वाकडे कशामुळे पाहायचं आपण, तर जल हा कशाचा कारक आहे, चंद्राचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. मग साहजिकच तुमच्या मानसिकतेमध्ये झालेले बदल एक चांगले किंवा वाईट या दिशेवरून आपल्याला पाहता येतात. आता या दिशेमध्ये जर जल तत्व नसेल, या ठिकाणी जर पृथ्वी तत्व आलं असेल, म्हणजे जिना आला असेल, किंवा बऱ्याच वेळेला आपण जेव्हा परीक्षणला जातो ना तेव्हा प्रामुख्याने आपल्याला तिथं शूज, चप्पल काढून ठेवलेले दिसून येतात किंवा तिथं खूप असं सारं अडगळीचं सामान दिसून येतं. आता अडगळीचं सामान, चप्पल किंवा जड वस्तू हे पृथ्वी तत्वाचं कारक आहे. पृथ्वी तत्व हे थोडंसं राहूच्या पण आधिपत्याखाली येतं आणि गुरुच्या पण आधिपत्याखाली येतं, शनीच्या आधिपत्याखाली येतं. मग आता या तत्वात तुम्ही जर राहूचं तत्व वाढवलंय तर साहजिकच तुमचं मानसिक संतुलन ढासळणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमची मानसिकता झालेले बदल या स्थानावरून दिसून येतात. आता मानसिकतेत बदल म्हणजे काय, चांगल्या प्रकारचे किंवा वाईट प्रकारचे. आता ह्याच्याकडून मानसिक आजार सुद्धा आपण पाहू शकतो. किंवा जलतत्व जे खारट चव आहे, तर त्याचा परिणाम हे जर तत्व बिघडलं असेल तर तुमच्या युरिनरी सिस्टीम मर सुद्धा दिसून आलेला दिसेल. तुम्हाला मूत्राशया संबंधित आजार, मानसिक आजार या तत्वाकडून पाहिले जातात. शिवाय हे तत्व हे तुम्हाला मानसिकता चांगलं करतच जर तिथं त्या तत्व उपलब्ध असेल तर. पण तिथं हे तत्व जर आपल्याला आणायचंय तर आपण या ठिकाणी पांढरा रंग, हिरवा रंग, केशरी रंग सुद्धा वापरू शकतो तात्पुरता, घरातलं इंटेरियर जे म्हणतात आपण. किंवा काही काही ठिकाणी आता काही फेंगशुईच्या किंवा चिनी शास्त्राप्रमाणे काय सांगितलं जातं, हसरा बुद्ध ठेवा. हसरा बुद्ध ठेवून काय होत नसतं. ते तर आपले गणपती बाप्पा खूप छान आहेत, तर किती आनंद होतो गणपती बाप्पा आल्यानंतर, बुद्धीची देवता आहे. आपण तिथं गणपती बाप्पा का नाही ठेवू शकत? जे चांगलं हिरव्या रंगाचं सोहळं घातलंय, पिवळ्या रंगाचं जे त्यांनी सोहळं घातलंय, अशी छानपैकी मूर्ती सुद्धा आपण तिथं ठेवू शकतो. एक तांब्याच्या गंगाळ्यात पाणी सुद्धा तिथं ठेवू शकतो. आता काही काही लोकांची बघा उत्तर दिशा पूर्ण बंद असते, मग त्यांना उत्तरेकडून लाभ होत नाही. म्हणजेच काय होतं, तर त्यांचे नाते संबंध बिघडलेले असतात, त्यांना व्यवसायाच्या संधी मिळत नाहीत, त्यांना म्हणावा इतका पैसा घरात मिळत नाहीये, मग उत्तर बंद आहे. मग अशा वेळी काय करायचं, आपल्याला खूप प्रश्न पडतो, अरे माझ्या घराची तर उत्तर बंद आहे. मग अशा वेळी
जे वैदिक वास्तुशास्त्र आहे, जे ऋषी मुनींनी ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे, त्याचा अभ्यास करून, त्याचा आधार घेऊन जी लोक काम करतात अशा लोकांना बोलावून तुम्ही उत्तर दिशेमध्ये तुमचं जलतत्व, वायुतत्व आणू शकता. उत्तर दिशा नक्कीच तुम्हाला चांगली फलदायी ठरू शकेल. जे विना तोडफोड करता सुद्धा आपल्याला करू शकतो आपण. तर उत्तर दिशा ही आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्वाची दिशा सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे ईशान्य दिशा जी पूर्व आणि उत्तरच्या मध्ये येते, ज्यामध्ये जलतत्व सांगितलेले आहे. आता काय होतं, हे जलतत्व बिघडलेलं आहे, म्हणजेच आपली मानसिकता बिघडलेली आहे. तर या जलतत्वामध्ये आपण आध्यात्मिकचा सुद्धा विचार करू शकतो. आपल्या मानसिकता जर ठीक नसेल तर आपण नक्कीच देवाचं नाही करू शकणार, नक्कीच आपण भरकटत जाऊ शकणार. मग यासाठी आपण तिथं जलतत्व आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो तुम्हाला मी आता वैदिक वास्तुशास्त्रानुसार जे अभ्यास करून बदल करू शकतात अशांना बोलावून तुम्ही करू शकता. आता ह्या दिशेकडून आपल्याला सरकारी काम म्हणजे जे आता नेते मंडळी आहेत, राजकीय जे वलयमधले लोक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण या दिशेत जर आपली चांगली प्रभावी असेल, जलतत्व तिथे स्थिर असेल, तर आपण राजकीय लोकांच्याकडून सुद्धा आपली कामं करवून घेऊ शकतो, कारण पूर्व दिशा सुद्धा याच्यामध्ये येते. आता त्यानंतर आपण मुख्य म्हणजे ब्रह्मस्थान, जे अगदी वास्तूचं मुख्य गाभा असतं. वास्तुपुरुष मंडळामध्ये वास्तुपुरुषाचं ब्रह्मस्थानात छाती आणि पोट हे सांगितलेलं आहे. आता छाती आणि पोट याच्यामध्ये जर पिलर आले असतील बघा, किंवा टोकदार वस्तू आल्या असतील, तर साहजिकच वास्तुपुरुष दबला जाऊ शकतो ना. म्हणजेच त्या घरातल्या मुख्य जातकाला किंवा घरातल्यांना छातीचे आजार, पोटाचे आजार होऊ शकत असतात. ती लोक दबावाखाली येऊन काम करत असतात. घरात सगळी सुखसोयी असतात, आनंद असतो, तरी सुद्धा कुठेतरी एक दबाव त्यांच्यावर असतो. का? त्यांचं ब्रह्मस्थान दबलं गेलंय. आपण जेव्हा परीक्षणला जातो एखाद्या ठिकाणी आणि ब्रह्मस्थानामध्ये जर जलतत्व आले, पाण्याची टाकी तुम्हाला दिसली, तर समजायचं की या घरामध्ये, या इमारतीमध्ये महाभारत काहीतरी आहे. आता त्याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. मय हा जो राक्षसांचा शिल्पी होता, तर मय हा रचनाकार आहे, शिल्पी आहे राक्षसांचा. तर त्यानं मयसभेची रचना केलेली होती. आता मयसभेची रचना जेव्हा केलेली होती तेव्हा त्यानं मयसभेमध्ये मध्यभागी ब्रह्मस्थानामध्ये पाण्याची निर्मिती त्यानं अशी रचना केली होती की जेणेकरून मध्यभागी पाणी येईल, पाणी दिसेल सगळ्यांना, पाण्याचा अभ्यास होईल. यांचं महाभारतामध्ये महाभारत घडलं तर त्यामध्ये मयानं ब्रह्मस्थानामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मग कौरव आणि पांडव हे दूध खेळायला बसले होते आणि दुर्योधन येतो, ते पाणी बघून तो घसरून पडतो. याच वेळी द्रौपदी हसते आणि हसल्यानंतर मग पुढचं तुम्हाला माहितच आहे, वस्त्रहरण होतं, मग तिथून पुढं महाभारत होतं. मग अशा प्रकारे असं काहीतरी होऊ नये वास्तूमध्ये, घरामध्ये, म्हणून ब्रह्मस्थानामध्ये कधीही पाणी नसावं. ब्रह्मस्थानामध्ये कधीही जड लोखंडी खिळे किंवा पिलर नसावेत. हे ब्रह्मस्थान नेहमी रिकाम असावं, ओपन टू स्काय असावं, जेणेकरून निळेभोर आणि छान पांढरं शुभ्र आकाश आपल्याला दिसू शकेल. आता हे घरामध्ये शक्य नाहीये, पण घरामध्ये कमीत कमी आपण पिलर तिथे येऊ नयेत, तिथं टोकदार अशा वस्तू काही येऊ नयेत, हे तरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. मग ब्रह्मस्थानावरून तुम्हाला अध्यात्म हे पाहिलं जातं. आता अध्यात्म पाहिलं जातं, तुमची मानसिकता पाहिली जाते, तुमचा सर्वांगीण विकास हा ब्रह्मस्थानावर पाहिला जातो. तर ब्रह्मस्थान आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व हे त्यांनी घशावर मध्ये येतं. हा घसा जो आहे तिथं आकाश तत्व येत असतं. मग जेव्हा बाहेर आभाळ येत असतं, ढग येत असतात, तेव्हा सुद्धा आपल्या मानसिकता बिघडलेली असते ना. म्हणजे आपल्याला असं वाटतं, अरे कसं बाहेर आज आभाळ आले, नको आज बाहेर जायला, किंवा एक प्रकारच्या शरीराला सुद्धा एक जडपणा येतो. म्हणजे जर आकाश तत्व बिघडलंय तर नक्कीच आपल्या शरीरातल्या मध्ये जडपणा येतो. तसेच त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्यात सुद्धा एक जडपणा, एक ते दबावाखाली असलेले दिसून येतात. या ब्रह्मस्थान जर दबलेलं नसेल, ब्रह्मस्थानात जलतत्व नसेल, तर तुमची आध्यात्मिक प्रगती नक्कीच झालेली दिसून येईल. आध्यात्मिक प्रगतीला वाव मिळतो. त्यानंतर ब्रह्मस्थानामध्ये जर ओपन टू स्काय असेल तर त्या घरामध्ये नक्कीच एखादं तत्व जरी कमी जास्त झालं असेल तरी आकाश तत्व जर चांगलं असेल ब्रह्मस्थानामध्ये तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसून येतो. काय होत असतं की हे जे चीनचं फेंगशुई शास्त्र आहे, किंवा मी असं पर्सनली नावं घेत नाही, पण बऱ्याचशा शास्त्राचं अंधानी करून लोकांनी वास्तूमध्ये 40,000 50,000 असे खर्च करून खूप सारे असे लोलक लावून किंवा काय पिरॅमिड ठेवून
बरंचसं त्यांनी वास्तूमध्ये केलेलं असतं, बदल केलेले असतात किंवा अगदी लाख लाख रुपयाचे किचन कट्टे सुद्धा फोडून ते इकडे तिकडे घ्यायला लावलेले असतात. मग अशा वेळी जेव्हा आपण जातो वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी तिथे जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा ते आपल्यापाशी सांगत असतात, आम्ही तर 40,000 रुपये घालवले तो, आम्ही 50,000 रुपये घालवले तो, पण आम्हाला काहीच फरक नाहीये. म्हणजे साहजिकच ना आपल्या शास्त्रावरला सुद्धा गालबोट लागलेलं असतं. मग आपण त्यांना नक्की असं वाटतं ना, अरे मग ह्यांना कुठल्या प्रकारे सांगितलं पाहिजे. तेव्हा आपण धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्यांना जे लिहून ठेवलेलं आहे ते दाखवून जर आपण त्यांचं मानसिकता बदलली, त्यांना पंचमहाभूत तत्वांचं जर त्यांना व्यवस्थित विश्लेषण करून सांगितलं तर नक्कीच चांगला बदल त्यांच्यात झालेला दिसून येतो. आणि साहजिकच आता हे बघा काय होतं, जेव्हा आपण त्यांच्यात बदल करून देत असतो विना तोडफोड करता, त्याचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतात. जेव्हा त्यांना चांगली फळं मिळत असतात वास्तूच्या जातकाला किंवा घरातल्या लोकांना, तर आपल्याला सुद्धा त्याचे आशीर्वाद चांगले मिळत असतात. आता हे झालं सगळं वास्तुशास्त्रानुसार. आपण पंचमहाभूत तत्वाप्रमाणे सगळं केलं किंवा वैदिक वास्तुशास्त्रानुसार सुद्धा सगळं केलं. पण कर्म हा म्हणून सुद्धा एक भाग येत असतो बघा. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जर तुमची वास्तू अगदी वास्तुशास्त्रानुसार बांधली, पंचमहाभूत तत्वानुसार बांधली, पण तुमची कर्म ही सुद्धा चांगली हवीत. जर कर्मच तुमची चांगली नसतील, तुमच्या घरामध्ये येणारा पैसा हा जर लोकांना फसवून लुबाडून येत असेल तर त्याचा फरक पडणार आहे का हो? नक्कीच आपली पुढची पिढी आहे ती बिघडणार आहे, ती व्यसनाधीनतेच्या नादी लागणार आहे किंवा आपल्याला अनेक असाध्य रोग सुद्धा होऊ शकतात. मग आपलं येणारं कर्म, त्यामधून मिळणारा पैसा हा सुद्धा योग्य मार्गाने आला पाहिजे. मग हे योग्य मार्गाने सुद्धा पैसा कधी येतो माहितीये का, जेव्हा आपली वास्तू योग्य पंचमहाभूत तत्वाने असेल आणि त्याचा परिणाम जर आपल्या शरीरावर, आपली सुद्धा शरीरातली पंचमहाभूत तत्व जर योग्य असतील तर आपली साहजिकच बुद्धी सगळी नेहमीच चांगली चालत राहते, की नको आपल्याला दुसऱ्यांचा पैसा, तळतळाटाचा पैसा नको, आपल्या वास्तूमध्ये येणारे पैसे हे सुद्धा चांगल्या मार्गाने आले पाहिजेत. माझ्या हातून नेहमीच चांगलं काम झालं पाहिजे, जेणेकरून माझ्या घरातली मुलं, माझ्या घरातली पत्नी, स्वतः मी हा चांगला राहिलो पाहिजे. समाजाचं एक देणं मी लागतो, मग त्यासाठी मला चांगलं काम केलं पाहिजे, ही बुद्धी आपली नेहमी चांगली राहते. ह्यासाठीच पंचमहाभूत तत्व योग्य त्या दिशेत आली पाहिजेत, योग्य त्या दिशेचा प्रभाव आपल्यावर चांगल्या रीतीने पडला पाहिजे आणि आपण समाजात जगताना, समाजात वावरताना सुद्धा योग्य रीतीने वावरलं पाहिजे, योग्य रीतीने चांगलं चाललं पाहिजे. म्हणजेच आपलं कर्म नेहमी आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आता वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे धर्मग्रंथ आहेत. मगाशी उमरीगर सरांनी सांगितलंच, विश्वकर्मा हा जो देवांचा शिल्पी होता, अनेक त्यांनी रचना लिहून ठेवलेल्या आहेत. त्याचा जर उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या वास्तूमध्ये जर बदल घडवून आणला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊन जातो. आणि बऱ्याचशा अशा नवीन नवीन खूप आलेला आहे मार्केटमध्ये, हे वापरा, ते करा, ते करा. तर अगदी कृपा करून तुम्हाला सांगते की तुम्ही जुन्या धर्मग्रंथांचा आधार घेऊनच तुमच्या वास्तूमध्ये बदल करा. कारण काय होतं, एक तर शास्त्राला बदनामी मिळते, शिवाय आमच्यासारखे नवीन जे काम करणार आहेत त्यांना सुद्धा मग आत्मविश्वास वाटतो, हा आमचा शास्त्र किती चांगला आहे की जेणेकरून आम्ही त्याचा फायदा प्रत्येक जातकाला देऊ शकतो. आता आपण पंचमहाभूत तत्वांचं तर पाहिलेलंच आहे, जे आपल्या वास्तूमध्ये तर आहेतच, आपल्या शरीरामध्ये आहेत, जे आयुर्वेदामध्ये आहेत. त्याचा नक्कीच आपल्याला जर योग्य रीतीने, योग्य त्या ठिकाणी, योग्य असा जर तिथे जे त्यांची स्थिरता झाली आणि तर त्याचे आपल्याला परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या वास्तूवर नक्कीच चांगले होतील. आणि आपण सर्वांनी ह्या पंचमहाभूत तत्वांचा योग्य असा तत्वचिंतन रोजचं केलं गेलं पाहिजे. रोजचं तत्वचिंतन म्हणजे काय, एक 10 मिनिटं. जर तुमचं ब्रह्मस्थान चांगलं असेल ना, योग्य असेल ना, तर तुम्ही तत्वचिंतन सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकता. प्रत्येक आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा ना, पंचमहाभूत तत्व आहेत. मूलाधार चक्र आहे, अग्निचक्र आहे, सोलार प्लेक्सेस आहेत, शिवाय हृदय चक्र आहे आणि अनाहत चक्र आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चक्र आहेत. मग हे सुद्धा वास्तूमध्ये त्या त्या स्वरूपात बसवलेले आहेत त्यांनी. आपण ह्या गोष्टीचा कधी बारकाईने विचार करत नाही की हे असं का असेल, ह्याचा माझ्या शरीरावर काय परिणाम घडत असेल, हे आपण तत्वचिंतन कधी करतच नाहीये. आपल्याला फक्त काय, इन्स्टंट रिझल्ट हवेत. बटन दाबलं की लाईट लागण्याची जी सवय आहे आपल्याला शरीराला लागली, आपल्याकडे पेशन्स नाहीयेत. पण आजकाल आपल्याला काय झालेलं आहे, पेशन्स नसल्यामुळं लगेच रिझल्ट हवेत. थोडंसं ह्या गोष्टीने थांबलं पाहिजे, आपण त्याचे रिझल्ट घेतले पाहिजेत. म्हणजेच पंचमहाभूत तत्वांचा वास्तूमध्ये जर योग्य रीतीने, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या दिशेत जर किती तत्व असतील तर नक्कीच तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या आर्थिकवर आणि तुमच्या
तब्येतीवर त्याचा चांगलाच परिणाम घडून येतो. आता काय होतं, बऱ्याच वेळेला नवीन नवीन वस्तू, नवीन नवीन मार्केटमध्ये वस्तू येत असतात वास्तुशास्त्रामध्ये. हे घ्या, ते घ्या, ते करा, असं काही करू नका. वैदिक वास्तुशास्त्रानुसार, पंचमहाभूत तत्वानुसार या व्यवस्थित दिशांचा विचार करून, व्यवस्थित दिशांमध्ये योग्य ती तत्व आणून त्याचा फायदा घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल. एवढं बोलून मी इथे थांबते. जय गुरुदेव. आज तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप आनंद वाटलेला आहे. आज मला जे काही बोलण्याची आज संधी मिळाली डॉक्टर श्री नरेन उमरीकर सरांच्यामुळे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते मी. आणि माझ्या बुद्धीच्या आणि माझ्या शिक्षणाच्या वतीने मी जे आज तुमच्या पुढे मांडले त्यासाठी आणि तुम्ही ऐकून घेतलं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय गुरुदेव. धन्यवाद. खूप छान विचार मांडलेत आणि पंचतत्वाचं महत्वही पटवून दिलं. वास्तुशास्त्रामध्ये दिशाबरोबर पंचतत्वांना विशेष महत्व आहे आणि त्याकडे बरंच दुर्लक्ष होतं. तर ते आता हे केल्यामुळं जर कोणाला ह्या विषयावर पंचतत्वावर जर प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारू शकता. 1-2 मिनिटं आपण प्रश्नासाठी देऊ. कोणाचे प्रश्न? हाँ सर, नमस्कार. नमस्कार, बोला सर. नरेंद्र सिंह बघेल बात कर रहा हूँ सर. बोलो. हाँ, आकाश तत्व को कैसे मेंटेन करेंगे सर अगर आकाश तत्व कम है? मॅडम तुम्ही हिंदीमध्ये बोला. जसा प्रश्न विचारला ना ज्या भाषेमध्ये त्या भाषेत उत्तर द्या. अच्छा, मराठीत विचारू का सर? हॅलो. आकाश तत्वाला आपण आपल्या घरामध्ये कसं मेंटेन करणार? मी बोलू शकते सर? बोला बोला. हा, आता काय होतं, आपण बऱ्याच वेळेला फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असतो बघा, किंवा घरं जरी बांधली, आपण जागा घेऊन जरी घरं बांधली ना, तरी आता जेव्हा तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये येत असता तेव्हा मुळात काय होतं, बिल्डर लोक जे आहेत ती ब्रह्मस्थानामध्ये पिलर आणत असतात. मगाशी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, इथे पिलर नाहीत पाहिजेत किंवा जड अवजड वस्तू तुमच्या घरामध्ये जड अवजड वस्तू तिथे ठेवू नका. जसं की मोठं कपाट असेल किंवा रॅक असेल किंवा पाण्याची टाकी असेल, तुम्ही या तत्वामध्ये ठेवू नका. म्हणजे तुम्हाला आकाश तत्वाचा फायदा होऊन जाईल. मध्ये भिंत एखादी आली असेल तर ठीक आहे, पण तुम्ही वैदिक वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये फारच दोष असेल ना, तर तुम्ही एखाद्या वैदिक वास्तुशास्त्र अभ्यास करणाऱ्या जे कोण असतील व्यक्ती तुमच्या आसपासमध्ये, त्यांना बोलावून तुम्ही तिथल्या तत्वाचा व्यवस्थित विश्लेषण करून त्या तत्वाचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील आणि तिथला दोष काढून देतील. थोडंसं मी याच्यात ऍड करतो. नरेंद्रजी, मला एक प्रश्न विचारायचा जो आहे आकाश तत्व म्हणजे ओपन टू स्काय, आणि तुम्हाला ओपन टू स्काय लाईट अपेक्षित आहे. लाईटचे जे स्टेट रेज येतात, जे वरून खाली मला ब्रह्मस्थानाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. रेज असतात, आणि त्यामुळे ते रेज आणण्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे फायबर ऑप्टिक्सचा जर आपण वापर केला, फायबर ऑप्टिक्स केबल मिळतं किंवा डिश पण मिळते. त्या फायबर ऑप्टिक्सचं तत्व काय आहे की ज्या ठिकाणी आपण त्याचा एक एंड लाईट मध्ये ठेवू आणि दुसरा एंड घरात ठेवू, तर तो तुम्हाला तेच तत्व, तोच लाईट घरात आणणार. तर हा पण एक आधुनिक काळामध्ये लेटेस्ट आहे, खूप लेटेस्ट आहे, आणि त्याचा वापर थोडा खर्चिक आहे, पण वापर करून काही ठिकाणी जेव्हा आम्ही त्याचा प्रयोग केला तर अगदी यशस्वी झालेला आहे. उत्तरेचा लाईट, पूर्वेचा लाईट किंवा ओपन ब्रह्मस्थानामध्ये लाईट, हे आपण त्या प्रकारे आपण आणू शकतो. त्याच्यावर एक दिवस आपण आता विशेष. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार सर. हा सर, मला एक ब्रह्मस्थानाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट बोला. मॅडम, माझ्या म्हणजे रो हाऊसचं ब्रह्मस्थान आहे ना, ते बाथरूम मध्ये आलेलं आहे. नाही, मग चुकीचं आहे ना होते मॅडम, पाणी नकोय ना आपल्याला तिथे. उपाय सांगा ना. त्याला काय उपाय काय आहे का? हा, उपाय तर सरांनी सांगितलंच की, आता उमरीकर सरांनी पण उपाय सांगितलेला आहे. तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता? मॅडम ऍक्च्युली मी नाशिकला सध्या राहते, पण माझं रो हाऊस आहे ते कोल्हापूरला आहे. कोल्हापूरला. बर. तिथल्या घरामध्ये माझ्या म्हणजे ब्रह्मस्थानात बाथरूम येते. बाथरूमचा असं साईडची बाजू येते, एक्झॅक्टली बाथरूम येत नाही, पण थोडंसं बाथरूम मध्ये येतच ते. नाही, पण पाण्याचा प्रभाव तिथे नकोच आहे ना मॅडम आपल्याला. मी मगाशी बोलले ना, पाणी आलं तर तिथं काय होतं, पाणी आपल्याला तिथं ब्रह्मस्थानामध्ये नकोय. अच्छा.
हा, मग आपण दोष काढून घेऊया. तुम्ही काय करा, तिथल्या आसपास मधल्या एरियामधल्या कोण आमचे जे वैदिक वास्तुशास्त्रानुसार काम करतात ना, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांच्याकडून ते करून घेऊ शकता. किंवा आमच्या सरांना जरी तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊन जर त्यांच्याकडून हे करून घेतलं तरी खूप ते तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगून देतील. हो, पण म्हणजे जर दोष काढला तर म्हणजे घरात त्यात तेवढा दोष राहणार नाही ना. जर दोष आपण शास्त्रानुसार दोष जर त्याचे काढले तर काय म्हणजे घराला काही प्रॉब्लेम नाही ना. नाही, मग दोष काढले तर नाहीच ना. आपल्या शरीरात आता मला जर ताप थंडी येते तर मी गोळ्या घेतल्या किंवा मी पूर्ण बरी झाले, टॉनिक घेतलं तर मी पण चांगली बरी होणार आहे. तसंच आहे घराचं पण. घर तुमचं आजारी आहे, त्याला योग्य टॉनिकची, योग्य औषध उपचाराची गरज आहे. तेवढं करा, तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच चांगले फरक पडलेले दिसून येतील तुम्हाला. कारण त्याला कसं आहे माहितीये का, पूर्व बाजू पण बंद आहे. नाही, ते व्यवस्थित वास्तू बघून असं व्यवस्थित बघून करून मग आपण सगळं ते बघूया एकदा, आणि मग आपण त्याच्यावर काय उपाय आहेत ते व्यवस्थित सांगता येतील. ते प्रत्यक्षात बघितल्याशिवाय असं नाही ना. दिशा बंद आहे म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी आहे, म्हणजे आजारपण घरामध्ये आहेत ना तुमच्या, चालू असतील. पूर्ण परीक्षण केल्याशिवाय हॅलो किंवा गायडन्स येत नाही. आधी परीक्षण करायचं, त्यातले दोष फाइंड आउट करायचे, त्या दिवसावर काय उपाय करता येतील त्याप्रमाणे उपाय सुचवता येतील. तर आपल्याला प्रत्येकाला दोष काय काय असू शकतात आणि कसे शोधायचे आणि त्यावर कसे उपाय करायचे हे आपण ठरवून घेऊ. पूर्ण कुठल्याही वस्तूचं परीक्षण असं ऑनलाईन होत नाही, त्याला प्रत्यक्ष. तर बऱ्यापैकी माहिती, बऱ्यापैकी नॉलेज तुम्हाला यातून मिळणार आहे की वास्तूचं परीक्षण कसं करायचं आहे, वास्तूचे दोष कसे शोधायचे आणि त्या दोषावर काय काय उपाय आहेत, काय करू शकतो आणि ते नंतर कसे करता येईल हे याच्यासाठी तुम्ही चर्चेच्या माध्यमातून किंवा कोणाला तज्ञांना बोलून ते करू शकता. ठीक आहे. हॅलो आभारी आहे. हॅलो हॅलो थँक्यू हॅलो थँक्यू मॅडम. हा, थँक्यू मॅडम. हॅलो कुलकर्णी मॅडम. हा बोला सर, बोला ना. हा बोला. मॅडम, तुम्ही नॉर्थ ईस्टला ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवायला सांगितलं. हो हो हो. हा, पण तांब तर हे अग्नितत्व झालं ना, तर ते चालतं का? हे बघा, तांब अग्नी तत्व झालं, बरोबर आहे, पण आपल्याला पूर्व दिशेचा पण फायदा हवाय ना. पूर्व दिशेत आपली सूर्याची कारक आहे. पूर्व दिशेकडून तांब्याच्या भांड्यात ठेवा तुम्ही, काचेत. तिथं पाणी आल्याशी आपल्याला फिश टँक सुद्धा ठेवू शकता. बरेचसे लोक आता फिश टँक सुद्धा त्या दिशेत ठेवतायत. आर्टिफिशियल धबधबा सुद्धा ठेवू शकतायत. मी एक प्रॉपर तुम्हाला उदाहरण दिलं की बऱ्याच वेळेला गंगाळा हे आपल्याला गंगाळा हे माहित नसते बऱ्याचशा लोकांना. आता ते गंगाळा ही वस्तू लुप्त होत चाललेली आहे. म्हणून प्रदर्शनी स्वच्छ चांगलं धुतलेलं गंगाळ असेल, पाणी असेल, कमळाच्या पाकळ्या त्यात ठेवल्या, किती सुंदर दिसतं ते बघा ना एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलंय. अगदी तुम्ही तांब्याचं हे असं नाहीये, काही ठेवू शकता तिथे. पाणी आपल्याला तिथं जलतत्व वाढवलं पाहिजे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, कारण कसं की वैदिक वास्तुशास्त्राप्रमाणे धातूला पण महत्व आहे ना, म्हणून म्हटलं. हो, अगदी बरोबर आहे, धातूला पण महत्व आहे. आता तिथे त्यांनी मोती सांगितलेले आहेत, स्फटिक सांगितलेले, शिवतत्व सांगितलेले आहे. पण आपण तर स्फटिक वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अगदी आर्टिफिशियल धबधबे जे असतात ना, ते स्फटिक मोती वापरून सुद्धा असे धबधबे मिळतात आर्टिफिशियल, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपल्याला तिथे जलतत्वाची वाढ केली पाहिजे, आपल्याला शीतत्व वाढवलं पाहिजे, जेणेकरून आपली मानसिकता चांगली राहील आणि आपली आध्यात्मिक प्रगती होईल. हे आपण त्या तत्वाकडून पाहू शकतो. आपण तिथं पाणी आपल्याला कशा प्रकारे येईल हे पाहिलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मी क्लिअर करतो, ईशान्येला पाण्यासोबत अग्नी सुद्धा चालतो. त्या ठिकाणी जे तत्व आहे, ईशान्येमध्ये जे देवता आहेत त्यामध्ये शिखी अग्नी दोन्ही आहेत, पाणी पण आहे, अग्नी पण आहे. तर तांब ठेवलं तर अजून चांगलं, काय हरकत नाही. अच्छा, ठेवू शकतो ना, काय प्रॉब्लेम? बिलकुल ठेवू शकतो. ब्रह्मस्थान कसं काढायचं सर? हा, ते येईल ना आता पुढे, अजून 2-4 लेक्चर आहेत, तुम्ही ऐका सगळे. आपण त्या सगळ्या लेक्चरच्या माध्यमातून जर गेलात ना तर आपल्याला सगळं कळेल आता.